हॅलो सगळ्यांना. तर आपल्या बायकांसाठी रोजचाच न सुटणारा प्रश्न म्हणजे रोज काय भाजी करायची. तर त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर ती रेसिपी आहे ताकातल्या मिरच्या किंवा दह्यातल्या मिरच्या. तुम्ही ज्याला ताकातल्याही मिरच्या म्हणू शकता, दह्यातल्याही म्हणू शकता. तर तुम्ही कोणी खाल्ली आहे का ही रेसिपी? जर तुम्ही ट्राय केली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर मग आता आपण बनवूयात. तर यासाठी लागणाऱ्या आपल्याला ह्या जाड मिरच्या. तर ह्या जाड मिरच्या घेतल्या आहे आणि त्यासाठी मी इथं लसूण छान बारीक कट करून घेतला आहे, कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे आणि ह्या जाड्या मिरच्या पण अशा थोड्या जाडसरच कट केलेल्या आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्या आहेत. पण त्या तिखटवाल्या मिरच्या तुम्ही स्किपही करू शकतात, कारण तुम्हाला जास्त स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही तसंही नुसत्या जाड मिरच्यांचीच बनवू शकतात. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे घेतले अर्धी वाटीभर आणि ते छान बारीक करून घेत आहे. खूप बारीक नाही करायचं, थोडं असं जाडसरच ठेवायचं. नंतर कढई गॅसवर ठेवून घेतली. त्यात तेल आपल्याला हवं तेवढं तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात मस्त जिरं मोहरी छान तडतडू द्यायची. 2 मिनटं जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यात लगेचच लसूण घालायचा. लसूण छान फ्राय झाल्यानंतर मी बारीक कट केलेल्या 2 हिरव्या मिरच्या होत्या ना, त्या घालून घेतल्यात. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही त्या स्किपही करू शकतात. आणि मिरच्या घालून घेतल्यानंतर मिरच्याही छान मस्त 2 मिनटं फ्राय होऊ द्यायच्या तेलामध्ये, जेणेकरून लसूण आणि मिरची छान शिजली पाहिजे. आणि नंतर ह्या मिरच्या फ्राय झाल्यानंतर मग आपण जाड कट केलेल्या मिरच्या पण त्यात घालून घ्यायच्या. त्यानंतर मिरच्या छान सॉफ्ट होईपर्यंत, त्यांचा कलर चेंज होईपर्यंत त्यांना थोडं तेलामध्ये शिजवून घ्यायचं. तर बघा 5 ते 6 मिनिटानंतर मिरच्या छान शिजल्या आहे आणि कलरही चेंज झालेला आहे. तर आता त्यात शेंगदाण्याचं कूट केलेलं ते घालून घेते आणि 2 ते 3 मिनटं छान परतून घेते, म्हणजे ते शेंगदाण्याचं कूट छान भाजलं जाईल. आणि नंतर मग मी त्यात थोडी हळद घालून घेणार आहे. तुम्ही फोडणी दिली ना तेव्हा पण तुम्ही घालू शकता किंवा अशी नंतर पण घालू शकता. हळद मिक्स होईपर्यंत छान हलवून घेतलं आणि मग नंतर आता यात मी दही घालून घेत आहे. दही नसेल तर तुम्ही ताकही घालू शकता. पण जर दही घातलं तर त्यात थोडं थोडं करून पाणी घालायचं. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घाला. आणि जर ताक घातलं तर ताक असलं तर पाणी घालण्याची काही गरज नाही. आणि छान हलवून घ्यायचं असं दही घातल्यानंतर, जेणेकरून दही आणि पाणी हे एकत्र होऊन छान त्याच्यामध्ये ग्रेव्ही तयार झाली पाहिजे. मग नंतर त्यात मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून घेतल्यानंतर थोडी कोथिंबीरही घालायची आणि मग नंतर झाकण ठेवून छान 2 ते 3 उकळी येऊ द्यायची, जेणेकरून भाजीला खूप छान टेस्ट येणार. आणि बघा इथं माझं काय सुरू आहे, म्हटलं भाजी शिजते तोवर आपला थोडा किचनचा ओटा घ्या. आजूबाजूने जे घाण पडलेली होती ना ते सगळी साफ करून घ्यावी, म्हणजे नंतर थोडं आपल्यालाच काम कमी होईल. तर बघा अशी भाजी शिजलेली आहे आणि भाजी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर आणखी थोडासा कोथिंबीर यात वरतून घालून घेतला मी आणि इथं आता आपली भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? आणि खूप छान आणि टेस्टी लागते ही. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर बनवली तर मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी बनली होती. तर चला आता आम्ही जेवण करणार आहोत. तर बाय सगळ्यांना. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.